नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज कोल्हापूरमध्ये एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र सरकारनं जो एक 15 दिवसापूर्वी महाराष्ट्रात प्रस्तावित कायदा आणण्याचा एक जो घाट घातलेला आहे, त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026. वास्तविक पाहता नावातच इनाम निर्मूलन करून टाकायचं जमिनींचं. या सगळ्या गोष्टी अतिशय खेददायक आहेत, धक्कादायक आहेत. महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत आणि सरकारचं असं म्हणणं आहे की या संदर्भात या जमिनीतनं उत्पन्न मिळत नाही आहे. तर या उत्पन्न नाही मिळत यासाठी सरकारनं योजना कराव्यात, त्या देवस्थानाच्या जमिनींना मदत करावी, त्यांना कर्ज द्यावीत, त्यांना आर्थिक सहाय्य करावं. याचा अर्थ असा होत नाही की त्या वहिवाटदारांच्या नावावर कराव्यात. बरं, अशी कुठलीही आपत्कालीन स्थिती महाराष्ट्रात आत्ता नाही आहे की आत्ताच्या आत्ता हा कायदा आणला पाहिजे. या कायद्यातनं रितसररित्या वक्फ बोर्डला वगळण्यात आलेले त्याला लागू होणार नाही आणि हिंदूंच्या देवस्थानांच्या जमिनींना मात्र हा लागू होणार. या प्रकारे देवस्थानांच्या 4.5 लाख हेक्टर जमिनी अशा वहिवाटदार आणि अन्य कसणाऱ्या लोकांच्या नावावर करण्याच्या दृष्टिकोनातनं या कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघ, लाखो मंदिर विश्वस्तांचा विरोध आहे आणि या दृष्टिकोनातनं आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली. उद्या जर या जमिनी वहिवाटदारांच्या नावावर करण्यात आल्या तर मग मंदिरांची जी काही व्यवस्था पाहायची असते त्याचं काय होणार, त्याच्याबाबत काय म्हणण्यात आलेलं नाही. अनेक शब्द त्याच्या व्याख्या देण्यात आलेल्या नाही आहेत, संदिग्ध भाषा वापरण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे असे आहेत की अशा प्रकारच्या कुठल्याही देवस्थानांच्या जमिनींना अन्यांच्या नावावर करता येत नाही किंवा त्याचा मालकी हक्क इतरांच्या नावावर करता येत नाही, अवैधरित्या अतिक्रमण करता येत नाही. असं असताना न्यायालयाचे न्याय डावलून अशा प्रकारे कायदा कोणासाठी आणला जातोय या संदर्भात 5 जूनपर्यंत सरकारने हरकती मागवलेल्या आहेत विभागीय कार्यालयामध्ये. ही कालावधी सुद्धा अतिशय कमी आहे, हा कालावधी वाढवून दिला पाहिजे आणि प्रस्तावित कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघासह लाखो मंदिर विश्वस्तांचा या ठिकाणी विरोध आहे. या संदर्भात हे सांगण्यासाठीची पत्रकार परिषद आहे. हा कायदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्धार सर्वांनी केलेला आहे. प्रस्तावित केलेले जे कायदे आहेत